नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामधील जे काही एएनएम आणि जीएनएम पद असणार आहे, ओके, तर यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार काय बदल झालेला आहे, त्याचबरोबर परीक्षा पॅटर्न मध्ये काय बदल असणार आहे आणि परीक्षा ही नेमकी कोणत्या कंपनी मार्फत किंवा कोण घेणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर एएनएम जीएनएम पदभरती परीक्षा अपडेट आरोग्य विभाग पदभरती 2026। ओके, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, वेगवेगळ्या बॅचेस सुरू करण्यात आले आहेत, याच्यामध्ये एएनएम जीएनएम बॅच असणार आहे जी एमपीसी पॅटर्न नुसार सुरू करण्यात आलेली असणार आहे। ओके, त्याचबरोबर यामधल्या काही दुसऱ्या ज्या काही बॅचेस आहेत ह्या आयबीपीएस आणि टीसीएस वरती सुद्धा आधारित असणार आहेत। ओके, यामध्ये ऑनलाईन बॅच, लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आपण प्रोव्हाइड करतो, जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेतो, सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स देतो, वीकली आठवड्यातून शेवटचे 2 ते 3 दिवस या ठिकाणी आपण काय करतो, तर जे काही पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन असणार आहेत किंवा ती जी काही सिरीज आहे ही सिरीज आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतो। त्याचबरोबर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, तांत्रिक विषयांच्या वरती भर देतो, टेस्ट सिरीज, ई बुक्स, नोट्स या मार्फत मोफत प्रोव्हाइड केल्या जातात, व्हिडिओ डाउनलोडची ऑप्शन तुम्हाला असणार आहेत, त्याचबरोबर ज्या काही पीडीएफ किंवा नोट्स असणार आहेत ह्या ई बुक्स द्वारे तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केल्या जातात, योग्य असं मार्गदर्शन करणारा शिक्षण वृद्ध तुम्हाला या ठिकाणी भेटलेला असणार आहे। बघा, आरोग्य विभाग पदभरती ऑनलाईन बॅचेस असणार आहेत, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स, नवीन एक्स्ट्रीम काय असणार बघा, एक्झाम पॅटर्न नुसार सिलेबस अभ्यासक्रम असेल, पेपर पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज। ओके, त्याचबरोबर ग्रामीण आणि वर्किंग स्टुडंट साठी किंवा हजारो विद्यार्थ्यांची आवडती आपल्याला आणखी कोणती असणार आहे, तर डबल ओ अकॅडमी असणार आहे। ओके, तर ऑनलाईन क्षेत्रातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी जी काय असणार आहे अकॅडमी म्हणजेच आपली डबल ओ अकॅडमी असणार आहे। या मार्फत जर का तुम्हाला या बॅचेस मध्ये एनरोल करायचे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकताय, कॉन्टॅक्ट करू शकताय। चला बघा काय सांगितलं जातं, सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2026 मध्ये आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 6258 नव्या मंजूर पदांच्या बरोबरच 5223 पदे अशी एकूण मोठी जाहिरात येणार असल्याची सांगितली जाते। ही भरती प्रक्रिया बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येत असून विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात। आरोग्य विभाग पदभरती 2026 यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात जीएनएम पद असेल, एएनएम पद असेल, ओके, या पदांबाबत नवीन परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। महत्वाच्या तारखांनी अपडेट बघा, जीआर याबाबतचा जो काही जीआर आहे हा जीआर 24 जून 2026 रोजी नवीन 5223 पदांच्या ऍडव्हर्टाईजचा जीआर या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे। नवीन जीआर तुमच्या पर्यंत पोहोचला असेल, सर्क्युलेट करण्यात आलेला आहे। नवीन परीक्षा पद्धती, ओके, या नवीन परीक्षा पद्धतीमध्ये नवीन बदलानुसार परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातील, ज्यासाठी 200 गुण असणार आहेत। काही ठिकाणी कालावधी, ओके, जे काही टेक्निकल पद आहे टेक्निकल पदाच्या कालावधीनुसार टेक्निकल पदानुसार कालावधी काही ठिकाणी 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तास, तर काही ठिकाणी काय असणार आहे तर लक्षात ठेवायचं 120 मिनिटे। बघा, ऍडव्हर्टाईज मध्ये जे काही पद असणार या पदावरती काय असणार डिपेंड असणार आहेत, म्हणजेच किती तास सांगितले जातात तर 2 तास। ओके, काही ठिकाणी 90 मिनिटे म्हणजे 1.5 तासाचा कालावधी आहे, काही पोस्ट साठी मात्र किती असणार आहे 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा कालावधी असणार आहे। ओके, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, गणित बुद्धिमत्ता आणि जीके 15 प्रश्न 30 गुण, असे जवळपास 60 प्रश्न हे विचारले जाणार आहेत या ठिकाणी। किती गुणांच्यासाठी तर लक्षात ठेवायचं 120 मार्क्ससाठी। तर तांत्रिक विषय जो असणार आहे हा 40 प्रश्नांचा असणार आहे, ज्या ठिकाणी 80 गुण सांगितले जातात। ओके, त्याच्यानंतर बघा, एएनएम जीएनएम यामध्ये जे काही मिडवायफरी आणि जीएनएम जनरल नर्सिंग अँड काय असणार आहे मिडवायफरी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा किंवा भरती परीक्षा ही राज्याच्या आरोग्य विभाग DMER, ओके, यांच्याद्वारे घेतली जाते। सरकारी नोकरीसाठी परीक्षा, गव्हर्नमेंट जॉब रिक्रुटमेंट, जर तुम्ही कोर्स पूर्ण केलेला असाल आणि सरकारी रुग्णालयात नर्स, त्याचबरोबर आरोग्य सेवक,
या पदासाठी अर्ज केला असेल तर परीक्षा खालील संस्था घेतील. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा DMER ओके या संशोधन संचालनालयामार्फत घेणार आहेत. काही वेळा शासन या परीक्षा घेण्याची जबाबदारी IBPS किंवा TCS सारख्या कंपन्यांवरती सोपवू शकतं. बघा, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल, मोस्ट ऑफ जी काही एक्झाम आहे ही एक्झाम लक्षात ठेवा. ANM GNM बाबतची जी काही महत्वाची एक्झाम आहे ही IBPS किंवा TCS या कंपन्यांकडे सपोर्ट करण्यात येईल आणि ज्याच्यामधलं जे काही DMER हे जे काही पद आहे तर याचं पद मात्र कुणाकडे देण्यात आले तर MPSC कडे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कन्फ्युजन करू नका. ओके, जे काय ANM आणि GNM पद आहे या पदांची एक्झाम MPSC नाही तर IBPS किंवा TCS द्वारे घेतली जाणार आहे आणि DMER ही जे काही पद आहे हे मात्र कोण असणार आहे तर MPSC द्वारे घेतलं जाणार आहे. आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती जागा आणि कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत याची माहिती घेणार आहोत. ओके, जर का तुम्हाला हे नवीन अपडेट आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.